सुपरपोजिशन ऑफ वेव्ह मध्ये याच्या आधी ना इयत्ता 11वी मध्ये साऊंड टॉपिक झालाय. असं झालं साऊंड टॉपिक मध्ये जे त्या 11वीच्या टॉपिक मध्ये सुरुवातीला जो पार्ट शिकलाय तोच पार्ट आपल्याला इथं परत रिपीट करायचा. मी 11वी शिकवताना सांगितलं होतं की हा पार्ट आपल्याला रिपीटेशन होणार आहे पुन्हा कुठं सुपरपोजिशन ऑफ वेव्हज मध्ये. सो व्हॉट इज मीन बाय वेव्हज? ओके, वेव्हजला आपण द डिस्टर्बन्स प्रोड्युसेस कुठल्या मोशन मध्ये एकतर व्हायब्रेशनल किंवा ऑसिलेटरी. डिस्टर्बन्स कसा प्रोड्यूस होणार आहे? एकतर व्हायब्रेशनली किंवा ऑसिलेटरी, बट कंटिन्युअसली कसं प्रोड्यूस होणार आहे? कंटिन्युअसली प्रोड्यूस होणार आहे. म्हणजे इन द फॉर्म. आता सिम्पली काय आहे, मी एक तुम्हाला बेटर एक एक्झाम्पल, एक ऑसिलेटरी मोशन पण इन द फॉर्मॅट ऑफ वेव्हच्या किंवा इन द फॉर्मॅट ऑफ व्हायब्रेशनलच्या, त्याला आपण सिम्पली आता एकदम सायलेंट पाणी आहे त्याच्यामध्ये आपण काय केलं, दगड टाकला, पाण्यामध्ये खडा टाकला, काय होतं? खडा फुटला. तसं नाही, काय होतं तर ते ऑल साइडला वेव्स क्रिएट होत आहेत, ऑल साइडला डिस्टर्बन्स क्रिएट होत आहे. वेव्स इन द सेन्स ऑफ डिस्टर्बन्स. डिझाइन इज व्हेरी गुड, व्हेरी नाईस. अप डाउन, अप डाउन, अप डाउन. ओके, सो इन द ऑल डायरेक्शन एक सिंपल पाण्यामध्ये खडा टाकला, ते वेव्स क्रिएट झाल्या त्या सगळ्या साईडला ऑल डायरेक्शन. म्हणजे एक डिस्टर्बन्स प्रोड्यूस झाला, बट याला एक इलॅस्टिक मीडियम रिक्वायर्ड आहे जिथून वेव्ह ट्रॅव्हल होते. ज्याला इलॅस्टिक मीडियम रिक्वायर्ड आहे त्याला मेकॅनिकल वेव्ह असं सुद्धा म्हणतात. कसलं वेव्ह? मेकॅनिकल वेव्ह. आता या टाईपच्या वेव्ह मध्ये आपल्याला अजून जस्ट इमॅजिन करायचं आहे की माझा आवाज तुमच्यापर्यंत कसा काय पोहोचतो. म्हणजे एखादं एनर्जी कॅरी करतं किंवा ट्रान्सफर करतं वन प्लेस टू अनदर प्लेस, बट इन अ पर्टिक्युलर मीडियम, दॅट इज कॉल्ड एज अ सिम्पली वेव्स. म्हणजे एक जाग्यावरून दुसऱ्या जागी काहीतरी काय ट्रान्सफर करतं, एनर्जी ट्रान्सफर करतं किंवा काहीतरी डेटा कॅरी करतं एका जागेवरून दुसऱ्या जागी, त्याला आपण काय बोलायचं? वेव्स असं म्हणायचं. समजते तुम्हाला? कुणाला काय अडचण? आता एखादं साऊंड कशा पद्धतीने ट्रॅव्हल होत असेल, समजा आपण असं समजू आपल्या थोबाडासमोर ना असे पार्टिकल्स आहेत, छोटे 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 छोटे. मग पहिल्याला डिस्टर्ब केलं, असं केलं त्याला. ओके, तो म्हणजे काय होणार आहे? हे हा पार्टिकल याच्यावर जाऊन आदळणार, हा दुसरा पार्टिकल त्याच्या शेजारच्यावर जाऊन आदळणार. हे असं एकमेकाला आदळत चालणार. मग काय होणार? हे असं एक पॉइंटला कुठेतरी हे काय होणार आहे? एंड होणार. आता हे असंच आहे, काय करायचं? आता तुम्ही एक काम करा, तुमच्या नरड्याला हात ठेवा, ठेवला, दाबू नका त्याला, अंतर हात ठेवा. दाबायचं दिवस लांब आहे. अरे शेजारच्या नको रे, ठेव आणि थोडा करून बघ. काय काय जाणवतं? काय जाणवतं? व्हायब्रेशन. म्हणजे एखादा साऊंड प्रोड्यूस होतो ड्यू टू व्हायब्रेशन. मग आपल्या बाहेर सुद्धा जर असा आवाज जायचा, समजा गेलं, म्हणजे जस्ट समजा इमॅजिन करा. आता म्हणजे तुमच्याकडं ते येतंय, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, ते कानाचा शेपाचं का दिलंय? देवाला काम धंदा नव्हता. देव आहे की नाही? आता युनिव्हर्स बनवलंय कोणीतरी इथं प्रेझेंट,
म्हणजे अशी एक नॅचरल शक्ती आहे की ज्याने ह्या सगळ्या गोष्टी क्रिएट केल्या. मग हे जे आहे हे कानाला बरोबर असं वाकडं, म्हणजे इथून आवाज आला की नेऊन ड्रमवर धडकलं. आता त्या ड्रमचे व्हायब्रेशन लहानपणी शिकवले, बोंबलायले, हा 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 केलं, हसायले. म्हणजे याचे सेन्स ऑफ ह्युमर ह्याला त्यावेळेस त्याचे पर्टिक्युलर जे ड्रम आहेत ते जे व्हायब्रेशन आहेत की या साऊंडला प्रत्येकाला व्हायब्रेशन काय असतं, डिफरंट असतं. ते जे व्हायब्रेशन्स आहेत ते आपण सेन्स करून ब्रेनला कळवलं जातं. म्हणजे काय, या ठिकाणी सुद्धा कसं आहे, साऊंड जे ट्रान्सफर होतं ते पार्टिकल टू पार्टिकल एनर्जी ट्रान्सफर करतं. ओके, सो याला आपण सिम्पली वेव्हज असं म्हणू. याला सिम्पली काय म्हणू, वेव्हज असं म्हणू. वेव्हज म्हणजे लक्षात आलं, इन द सेन्स ऑफ पार्टिकलचं व्हायब्रेशन किंवा ऑसिलेटरी मोशन किंवा डिस्टर्बन्स. पण त्याला कसलं एखादं मीडियम रिक्वायर्ड आहे. बट मीडियम कसलं हवंय, इलॅस्टिक. आता इलॅस्टिक म्हणजे काय सर, असं वॉटर वेव्ह काय आहे, इलॅस्टिक आहे. इलॅस्टिक म्हणजे पाण्यामध्ये दगड टाकतो म्हणजे हे असं वेव्ह फॉर्म तयार होतो, अप अँड डाऊन वेव्ह तयार होते. जसं की आपण समुद्राच्या कडेला गेलो, मस्त पैकी असं थांबलं, तिकडून वेव्ह असा पळत यायला लागला. ओके, म्हणजे त्याला असं वेव्ह फ्रंट. मी नंतरचा एक टॉपिक आहे वेव्ह ऑप्टिक्स, त्याच्यामध्ये थोडं अजून याच्यावर जास्त चर्चा करूया आपण. सध्या आपल्याला कामापुरतं झालंय वेव्ह म्हणजे काय. बरं, हे कोणत्या टाईपचे वेव्ह आहेत सर, याचे एक्झाम्पल्स काय. एक पहिलं वॉटर वेव्ह, दुसरं लाईट वेव्ह, तिसरं साऊंड वेव्ह, चौथं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह, पाचवं मेकॅनिकल वेव्ह. वॉटर वेव्ह इथं आहे सर, याला एक पर्टिक्युलर मीडियम लागतं. साऊंड वेव्ह आता सांगितलं मी. मेकॅनिकल वेव्ह ज्याला इलॅस्टिक मीडियम रिक्वायर्ड आहे त्याला आपण मेकॅनिकल वेव्ह असं म्हणू. बट मेकॅनिकल वेव्हला काहीतरी मीडियम, एअर काय इज एन वन टाइप ऑफ द इलॅस्टिक मीडियम. मीन्स सर साऊंडला आपण मेकॅनिकल म्हणूया का, व्हाय नॉट. व्हॉट इज द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह. The electromagnetic, we do not need any medium. That is mean by that type of the waves are the electromagnetic wave, and this wave we are used for the light. म्हणजे हे काय लाईट आहे. जर लाईटला मीडियम लागलं असतं तर आज सन पासूनचे जे रेज अर्थला येणार आहेत हे आले नसते. म्हणजे एअर नसेल तरी ते ट्रॅव्हल होतं, एअर असेल तरी ते ट्रॅव्हल होतं. म्हणून आपण कम्युनिकेशन पर्पज काय वापरलं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह वापरले. आता हे कम्युनिकेशन पर्पजचे हे जे वेव्ह आहेत हे खूप खतरनाक आणि खूप डेंजर आहेत. हे वेव्ह ज्यांनी हे झोपताना हे डबं जे पाळतं ना, तुला एक दिवशी फुटणार आहे बेटा. कारण काय आहे, हे इलेक्ट्रॉनिक्स डबं जेवढं फायद्याचं आहे तेवढं घातक आहे, तेवढं हे त्रासदायक आहे. त्याचे कधी कधी व्हायब्रेशन, ज्यांनी मोबाईल व्हायब्रेशन मध्ये वापरताय अजिबात वापरायचं नाही इथून पुढे. त्याचे साधे बेंचवर व्हायब्रेशन बघा, ते व्हायब्रेशन इतके भयानक होत आहे की त्याचा त्रास पण न होतोय, फार जवळचा एरिया सगळा असं हादरतोय. आणि ते जे आहेत ना ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह असतात, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा याचा शांतपणा करायचा नाही. त्यामुळे एखाद्या टायमाला मोबाईल सायलेंट ठेवायचा, पण व्हायब्रेशनल मोड मध्ये. मला वाटतं मी हे डबं घेतल्यापासून कधीच माझा व्हायब्रेशनल मोड नसते. एकतर डायरेक्ट नरड दाबतो, नाहीतर फुल आवाज असतो. एकतर लोकांना त्रास होतो, नाहीतर आपल्याला कळतच नाही. नाहीतर नाही. आपण काय मुख्यमंत्री आहे, आपण काय आमदार आहे का, आपण काय त्यांच्या, अरे ह्याच लोकांना काय फार मोठा कलेक्टर बी नाही. असे काही फार मोठं अर्जंट इमर्जन्सी काम आहे, इमर्जन्सी काम असलं की कपाट समोर ठेवायचं, संपलं. संध्याकाळी जर माझं 10 वाजले ना, मोबाईल ह्याच्यामध्ये जाते, ते असलं सगळं पांढरं दिसते आपल्याला. त्यामध्ये ते काय सरळ सांगते, वापरू नको, बंद कर. बरं मेसेज येतोय, भास्कर बेडोंबल्या झोप. सकाळी बरोबर 7ला चालू होतंय ते. रनिंगला आलो 6:30ला बरोबर अलार्म वाजला की ते त्या टाइमला ऑन होत आहे. आणि ह्या सगळ्या सिस्टीम तिथं आहे, त्याचा युज करायचा. त्याचा पुरेपूर म्हणजे एक लिमिटेड इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसचा युज करायचा. म्हणजे हे झालं तर हे सगळं कुठं होतं, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज मध्ये होतं. म्हणजे आपण हे सगळं बघितलं कुठलं, वेव्हच्या फॉर्मॅटमध्ये.
बट आपल्याला पुढलं जे बघायचं आहे मुद्दा तो म्हणजे काय, सगळ्यात महत्वाचा, अति महत्वाचा, दॅट इज मीन बाय प्रोग्रेसिव्ह वेव्ह. एक्झामिनरला खूप आवडतं याचं इक्वेशन. एक्झामिनर आवडतं म्हणजे तर आमच्या काय आवडीचा प्रश्नच नाहीये. काय आम्हाला काही इज्जत आहे का नाही विद्यार्थ्याला? कशाची डोंबलेची. आता इथं ओमेगा टी हे काय आहे, एक्स ऍक्सिस आहे, हा कोणता आहे, वाय ऍक्सिस आहे, इतर काय आहे, अँप्लिट्यूड आहे. हे वेव्स. आता तुमच्यासारखं एक पिळगं घेतलं, त्याला बोलवलं इथं, त्या पिळग्याला सांगितलं हातात दोरी घे, दोरी घेतला आणि त्या दोरीला जर्क केलं, जर्क हिसका दिला. काय केलं? हिसका दिला. त्याला असं हिसका दिलं तर हे काय झालं, ते वेव्हच्या फॉर्मॅटमध्ये असं ट्रॅव्हल झालं. नीट लक्ष द्या, ते कुठल्या फॉर्मॅटमध्ये ट्रॅव्हल झालं? वेव्हच्या फॉर्मॅटमध्ये ट्रॅव्हल झालं. मग त्याला जर मी कंटिन्युअसली हिसका देतोय, कंटिन्युअसली त्याला मी जर्क करतोय, तर ते काय होतं, कंटिन्युअसली अप अँड डाऊन, अप अँड डाऊन वेव्स फॉर्मॅटमध्ये ट्रॅव्हल होतं. जे कंटिन्युअसली वेव्ह एखाद्या डायरेक्शन मध्ये, फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये ट्रॅव्हल होतं कंटिन्युअसली, that particular wave is an a travel, that is called as a progressive wave. That is called as a progressive. And ज्या मार्गात ट्रॅव्हल होतं that is called as a propagation. Propagation ट्रॅव्हल होतं. Propagation of path, ज्या मार्गात ते अप डाऊन जातं that is a propagation of path. प्रत्येक शब्दावर ट्रेस देतो, नीट लक्ष द्यायचं. ओके, म्हणजे काय झालं, इथं एक पिळग्याला उभा केलं, आपण काय केलं, याचं एक मुंडकं, याचं डेवड्या, याचं पाय, याचा पाय, याच्या हातात दोरी दिली. ओके, आणि त्याला म्हटलं ती हिसका. हा, दिला त्याने. अप डाऊन, अप डाऊन, अप डाऊन. म्हणजे याच्यातलं हे कसं एसएचएम परफॉर्म करतं का? हो, एव्हरी पार्टिकल परफॉर्मिंग द एसएचएम. व्हॉट इज मीन बाय एसएचएम? Simple harmonic motion. What is the harmonic? हार्मोनिक म्हणजे कोणतं? सिम्पली साइन कोसाइन मध्ये आपण जे व्हेलॉसिटी, डिस्प्लेसमेंट, एक्सेलरेशन रिप्रेझेंट करतो त्याला शब्द काय वापरला होता? हार्मोनिक. आता एसएचएम म्हणजे याच्यातला ह्या दोरीवरचा किंवा याचा प्रत्येक पार्टिकल हा मीन ला येणार आहे, एक्स्ट्रीमला जाणार आहे, मीन ला येणार आहे, एक्स्ट्रीमला जाणार आहे. एव्हरी पार्टिकल कम्स टू ऍट द रेस्ट पोझिशन. मी काय सांगालोय त्याचे सांगालोय कॅरेक्टरिस्टिक्स. प्रत्येक पार्टिकलचं सेम एम्प्लिट्यूड, फ्रिक्वेन्सी, पिरियड. तर एव्हरी पार्टिकल deposited on this waves. Suppose here waves. ओके, हे काय ते सिम्पली काय वेव्स आहेत. जर याच्यामध्ये बघितलं, द फेज चेंजेस फ्रॉम वन टू अनदर पार्टिकल. फेज जे चेंज होत आहे आपल्याला, सिम्पली काय होणार आहे, चेंज फ्रॉम एक पार्टिकल पासून दुसऱ्या पार्टिकलचं हे फेज काय होतं, फेज एकदा पॉझिटिव्ह गेलं, दुसऱ्यांदा निगेटिव्ह आलंय, परत ते पॉझिटिव्ह आलंय. म्हणजे इथला पार्टिकल आणि इथे एक पार्टिकल घेतलं, दॅट आर द सेम फेज. बट इथला एक पार्टिकल घेतला आणि इथला एक पार्टिकल घेतला, बोथ आर द डिफरंट फेज. ओके, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. द कॅरेक्टरिस्टिक्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यातला काय म्हणलं मी, प्रत्येक पार्टिकल ऑसिलेटरी एसएचएम परफॉर्म करणार आहे, हो करणार आहे. प्रत्येक पार्टिकल रेस्ट मध्ये येणार आहे, हो रेस्ट मध्ये येऊन जाणार आहे. प्रत्येक पार्टिकल मॅक्सिमम व्हेलॉसिटी असणार आहे ऍट द मीन पोझिशनला. म्हणजे एव्हरी पार्टिकल टू अटेन द मॅक्सिमम व्हेलॉसिटी. काय म्हटलं मी, थर्ड पॉइंट, व्ही मॅक्स. एव्हरी पार्टिकल अटेन द मॅक्सिमम व्हेलॉसिटी. दुसरं काय म्हटलं, सेम एम्प्लिट्यूड, फ्रिक्वेन्सी, पिरियड. ओके, सो दीज पॉइंट आर द व्हेरी इम्पॉर्टंट. जर पुढचं जर बघायचं झालं, जे प्रपोगेशन ऑफ मीडियम आहे विथ द सर्टन व्हेलॉसिटी,
द पार्टिकल, एव्हरी पार्टिकल रिक्वायर्ड द मीडियम. याच्यामध्ये जे ट्रॅव्हल होणार आहे ना, हे प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्ये ना, त्याला कंपल्सरी मला काय लागणार आहे, एक पर्टिक्युलर मीडियम रिक्वायर्ड आहे. ओके, म्हणजे 4-5 जरी तुम्ही कॅरेक्टरिस्टिक्स लिहिले तरी सफिशियंट आहे. मग याच्यामध्ये जे इक्वेशन येणार आहे, याचं जे इक्वेशन येणार आहे ते इक्वेशन काय आहे बघा. म्हणजे या पार्टिकलचं इक्वेशन आपण हाऊ कॅन आय राईट हिअर. मी इकडं थोडं एका पार्ट साठी जागा ठेवू. आता इकडे बघा, इथं आपल्याला इक्वेशन लिहायचं आहे वाय. मी लिहितो पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. काय आहे, प्रोग्रेसिव्ह वेव्हचं इक्वेशन लिहिणार आहे. प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे काय बघितलं, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघितले, त्याचा आपण काय बघणार आहे, इक्वेशन बघणार आहे. ए साइन kx मायनस ओमेगा टी. ही एक वेव्ह आहे. आता यामध्ये जे आहे y इक्वल टू ए साइन ओमेगा टी, k इज इक्वल टू 2 पाय अपॉन लॅम्डा. व्हॉट इज द लॅम्डा? लॅम्डा इज द वेव्ह लेंथ. समजा एक गाडी एका पर्टिक्युलर किलोमीटर पर्यंत गेली तर ते आपण काय मोजलं, कशामध्ये मोजली ती लेंथ? किलोमीटर मध्ये. बट एनी साउंड टू ट्रॅव्हल इन अ पर्टिक्युलर डिस्टन्स or any light to travel at a particular distance, we use that as a wavelength, that is mean by lambda. म्हणजे आपल्याला साऊंडचं एक पर्टिक्युलर डिस्टन्स असेल तर ते कशामध्ये मोजायचं? लॅम्बडा मध्ये. आणि लाईटचं जर असेल तर ते कशामध्ये मोजायचं? लॅम्बडा. पण ऍक्च्युअली मीटर मध्येच घेतोय, पण त्याला काय वापरणार आहे? वेवलेंथ म्हणजे लॅम्बडा. दुसरं ओमेगा काय आहे? ओमेगा 2 pi upon t. The omega is in a 2 pi n. Means A म्हणजे amplitude, ओमेगा म्हणजे angular frequency. तर काय वापरणार आहे आपण? फ्रिक्वेन्सी. या ठिकाणी t म्हणजे पिरियड. ओके, n म्हणजे फ्रिक्वेन्सी, लॅम्बडा म्हणजे वेव्हलेंथ, लॅम्बडा म्हणजे वेव्हलेंथ. मग हे झालं आपण पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस साठी वापरलं. कशासाठी वापरलं आपण? पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस. वी टेक ऍज ए निगेटिव्ह एक्स ऍक्सिस इक्वेशन. कुठे घ्यायचं आपल्याला? निगेटिव्ह एक्स ऍक्सिस ला घ्यायचं इक्वेशन प्रोग्रेसिव्ह वेव्हचं. जर निगेटिव्ह एक्स ऍक्सिस ला घेणार असेल तर मला इथं y बरोबर a साइन kx प्लस ओमेगा टी. जर ह्या दोन इक्वेशन मध्ये जर फेज डिफरन्स असेल किंवा काही पार्टिकल मध्ये जर फेज डिफरन्स असेल तर मी +5 लिहिणार. काय लिहिणार आहे? +5. दॅट इज एन इनिशियल फेज. समजायला लागले तुम्हाला? ओके. हा, पुढे काय म्हणाला बघा. हे कुणासाठी आहे? हे निगेटिव्ह एक्स ऍक्सिस साठी पॉझिटिव्ह आहे आणि पॉझिटिव्ह साठी इथं काय? निगेटिव्ह. हे लक्षात ठेवायचं. आता इथं आपल्याला हे झालं पॉझिटिव्हचं. याच इक्वेशनला मी थोडं डिफाईन करू शकतो किंवा याला डिफाईन करा, काही फरक पडत नाही. पण मी जे आहे ते याच्या निगेटिव्ह मध्ये जर मी इक्वेशन्स हे जर दिलेला आहे तो डेटा जर ठेवला तर ए साइन के ची व्हॅल्यू आहे 2 पाय अपॉन लॅम्बडा एक्स मायनस हे 2 पाय अपॉन टी इंटू टी. मग याच्यातून y बरोबर ए साइन 2 पायला बाहेर काढलं कारण कॉमन आहे, तर x अपॉन लॅम्बडा मायनस टी अपॉन टी. या टाइप मध्ये हे कशासाठी सर शिकायचं आहे? गमल्या तुला सीईटी ला मार्क पाहिजे, मग याला लक्षात ठेव. अख्खा याचा फॅन आहे या प्रश्नाचा. कोण? सीईटी वाले. फुल तुफान. जे नीट वाले तर याच्यात पोकंडी आहे. ओके, त्याचं काहीच नाहीये. मग आता याला जर बघायचं तर हे 2 पाय आपण बाहेर काढलं. मग याला अजून एक कसं लिहू शकतो? y बरोबर ए साइन 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा मायनस एनटी. एनटी का लिहिलं? n बरोबर काय असतं? n बरोबर आपण इथे लिहू ना, n बरोबर 1/t. मग याला मी या वेनं वापरू शकतो.
तुम्ही हे काय, हे वेगवेगळे डिफरंट फॉर्म्युलेज आहेत, ह्याचे वेगवेगळे प्रकार आहेत असं समजूया. पण या फॉर्मॅटमध्ये एक परमनंट आपल्या डोक्यात पाहिजे की इथं 2π कॉमन आहे, कारण एक्झामिनर इथंच फसवतो. तो प्रॉब्लेम मध्ये 2π देत नाही, याच्यात आत मल्टिप्लाय केलेलं असतं आणि आपल्याला इक्वेशन हे लक्षात राहिलेलं असतं. त्याच्यामुळे सगळ्यात मोठं कन्फ्युजन हे 2π वर लक्ष ठेवायचं. जर असं दिलं तर इट्स ओके, नो प्रॉब्लेम, झंझटच नाही. मग सर कसं देतात हो, एखादा डेमो सांगा ना, प्रॉब्लेम कसं देतात. प्रॉब्लेम जर दिला y इज इक्वल टू 5 sin 2π x अपॉन 0.4 मायनस 5t आणि इथं दिलं मीटर मध्ये दिलं. कशामध्ये दिलं? मीटर. लेंथ मीटर मध्ये, टाइम सेकंड मध्ये दिलं, एम्प्लिट्यूड मीटर मध्ये दिलं. तर व्हॉट इज द ई व्हॅल्यू? एम्प्लिट्यूड व्हॅल्यू इज 5 मीटर. डायरेक्ट कंपेअर डायरेक्ट, हा याला मार्क आहे, डायरेक्ट मार्क आहे त्याला, डायरेक्ट कंपेअर. इथं लॅम्बडाला लॅम्बडा डायरेक्ट कंपेअर. लॅम्बडाची व्हॅल्यू आहे 0.4 मीटर. एन ची एन ला कंपेअर, एन ची व्हॅल्यू आहे 5 हर्ट्ज. व्हॉट इज द टी व्हॅल्यू? व्हॉट इज द टी व्हॅल्यू? टी व्हॅल्यू जी आहे ते इथं टी बरोबर 1/n 1/5 म्हणजे टी किती आलं? 0.2 सेकंड. का? 5 दोन्ही 10. मग आपल्याला जर बघायचं झालं याची जर व्हेलॉसिटी काढायची तर एन लॅम्बडा. हे कुठून आणलं सर, कसं घेतलं व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला? हे बाबांनो, व्हेलॉसिटी घ्यायची आहे तर आपण काय करतो, व्हेलॉसिटी बरोबर डिस्टन्स अपॉन टाइम. मग एखादा साऊंड किंवा एखादं वेव्ह ट्रॅव्हल होत आहे तर त्याला मी सांगितलं ते डिस्टन्स म्हणजे कशामध्ये घ्यायचं? लॅम्बडा मध्ये घ्यायचं. आणि टी ला टी, मग 1/t म्हणजे काय असतं? लॅम्बडा, सॉरी एन, म्हणून v इक्वल टू एन लॅम्बडा. म्हणून इथं फॉर्म्युला घेतला मी v इक्वल टू एन लॅम्बडा. कुठून आलं समजतंय? मग याला जर आपण इथं घेतलं तर बाबांनो v बरोबर n ची व्हॅल्यू आहे 5, लॅम्बडाची व्हॅल्यू आहे 0.2, तर 5×20 म्हणजे 2 मीटर पर सेकंड. दिस इज द व्हेलॉसिटी. 4 मार्काला बोर्डाला. एक क्वांटिटीला 1 मार्क आहे, एक क्वांटिटीला किती? 1 मार्क आहे. याच्यातली कोणती एक क्वांटिटी हे सीईटी मध्ये देतात ती 1 मार्क. यू कॅन डायरेक्ट कम्पेअर. मग कधी कधी काय देत नाही, हे 2π आत मल्टिप्लाय केलेलं असतं, त्याला आपल्याला बाहेर काढून कम्पेअर करायचं. समजते तुम्हाला? नसेल तर डायरेक्ट या फॉर्मॅट मध्ये दिलेलं असतं. म्हणजे ते डायरेक्ट काय दिले, हे म्हणजे इथं काय दिले डायरेक्ट ओमेगा. मग एन काढायचा आहे, हा फॉर्म्युला वापरा. जर एक लॅम्बडा काढायचा आहे, याला इथं टाकला, याला इथं पाठवा, याची व्हॅल्यू दिलेली असते, टाका, आन्सर मिळून जाईल. म्हणजे याच्यात कोणत्याही फॉर्मॅट मध्ये पण विचारतील ते याच फॉर्मॅट मध्ये, याच मध्ये. हा कम्प्लीट पार्ट झाला प्रोग्रेसिव्ह वेव्ह. कुठला झाला हे? प्रोग्रेसिव्ह वेव्हचा हा पार्ट झाला. म्हणजे आपण वेव्हज म्हणजे काय बघितलं, प्रोग्रेसिव्ह वेव्हज म्हणजे काय म्हणलं ते बघितलं, मेकॅनिकल म्हणजे काय, त्याच्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक काय, साऊंड काय. बरं, या प्रोग्रेसिव्ह वेव्ह मध्येच कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये 2 टाइप येतात. जो पहिला टाइप आहे दॅट इज एन ट्रान्सवर्स वेव्ह. ट्रान्सवर्स वेव्ह. ओके. सो ट्रान्सवर्स वेव्ह हे कसं असतं किंवा कशाला म्हणायचं आपण ट्रान्सवर्स वेव्ह? एक लक्षात ठेवा, ही जी वेव्हफॉर्म आहे ना आपण जी दाखवली ना, ही वेव्हफॉर्म म्हणजेच काय रे? ट्रान्सवर्स वेव्ह. म्हणजे सर द पार्टिकल व्हायब्रेट परपेंडिक्युलर टू द पाथ ऑफ प्रोपोगेशन. परत एकदा, हे पार्टिकल आहे, याला इकडे जायचं आहे, पाथ ऑफ प्रोपोगेशन म्हणजे ज्या वेळेने जाणार आहे, आणि हा पार्टिकल कसा व्हायब्रेट होणार आहे असा. द पार्टिकल व्हायब्रेट पाथ ऑफ प्रोपोगेशन म्हणजे व्हायब्रेशन करत कुठे चाललंय? पुढे चाललंय. म्हणजे याला असं सांगू का मी, हे बघा, हे पार्टिकल हे पाथ ऑफ प्रोपोगेशनला म्हणजे चाललंय डोंगलं पुढं, पण उड्या मारायला उभं. ओके. म्हणजे हे असं चाललंय बट हे असं. व्हायब्रेशन कसं व्हायला लागले? परपेंडिक्युलर. दिस इज कॉल्ड एज एन ट्रान्सवर्स वेव्ह. लाईट वेव्ह इज एन ट्रान्सवर्स वेव्ह. लाईट वेव्ह इज एन ट्रान्सवर्स वेव्ह. म्हणजे ट्रान्सवर्स वेव्हचं काय सांगणार? डेफिनेशन काय सांगणार? द पार्टिकल विच व्हायब्रेट परपेंडिक्युलर टू द
propagation of path, and it is in terms of crest, crest and trough, 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 crest and trough च्या फॉर्मॅट, ट्रफ खड्डा जे तर ट्रफ, डोंगर जे तर क्रेस्ट. ओके, इन द टर्म्स ऑफ क्रस्ट अँड ट्रफ. त्याला कशामध्ये कुठला वेव्ह, लाईट वेव्ह. हे कुठल्या वेव्ह मध्ये ट्रॅव्हल होतं, लाईट वेव्ह. जर दुसरं बघितलं तर ते आहे लॉन्जिट्युडिनल वेव्ह. दुसरं जे आहे ते लॉन्जिट्युडिनल वेव्ह. हे जे वेव्ह आहे हे वेव्ह कसं ट्रॅव्हल होतं, हे पाथ ऑफ प्रोपोगेशनला पॅरलल ट्रॅव्हल होतं. हे असं म्हणजे एखादं पार्टिकल असं चाललंय, द पार्टिकल व्हायब्रेट विथ विच पाथ ऑफ पॅरलल टू द पाथ ऑफ प्रोपोगेशन. ओके, म्हणजे फक्त दोघांच्या डेफिनेशन मध्ये काय आहे, याला काय आहे परपेंडिक्युलर आणि याला काय आहे पॅरलल. दोघांमध्ये एवढाच छोटासा फरक आहे. दोघांची वेव्ह कशी आहे, वेव्ह फार छान आहे, गोंडस आहे. ही काय गोंडस आहे सर, काही फरक दिसतोय काय रेषात, काय फरक दिसायला, काय दिसायला, काही जवळ आहेत काही लांब आहेत, काही जवळ आहेत काही लांब. जे जवळ आहेत कॉम्प्रेशन रेरफॅक्शन, कॉम्प्रेशन रेरफॅक्शन, कॉम्प्रेशन, कॉम्प्रेशन रेरफॅक्शन, कॉम्प्रेशन रेरफॅक्शन. म्हणजे हे जे ट्रॅव्हल होतं, मग याचं एक्झाम्पल, याचं काय होतं लाईट वेव्ह, याचं काय असणार आहे साऊंड वेव्ह, साऊंड वेव्ह. ओके, ही जी वेव्ह आहे ते इन टर्म्स ऑफ कॉम्प्रेशन रेरफॅक्शन, कॉम्प्रेशन रेरफॅक्शन. याचं जर बेस्ट, हे जे यालाच आपण काय म्हणायचं साऊंड वेव्ह आणि यालाच काय म्हणायचं लॉन्जिट्युडिनल. हे काय आहेत, हे टाइप्स आहेत. कोणाचे टाइप्स आहेत, हे प्रोग्रेसिव्ह वेव्हचे टाइप्स आहेत. प्रोग्रेसिव्ह वेव्ह परत कशाला म्हटलं आपण प्रोग्रेसिव्ह, एक पर्टिक्युलर पाथ मध्ये जे व्हायब्रेशन होतं ते होत असताना कंटिन्युअसली पाथ ऑफ प्रोपोगेशन हे कंटिन्युअसली काय होतं ट्रॅव्हल, बट ओनली इन द फॉरवर्ड डायरेक्शन. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, इन द फॉरवर्ड डायरेक्शन, दॅट इज कॉल्ड एज प्रोग्रेसिव्ह. प्रोग्रेसिव्ह कंटिन्युअसली फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये वेव्ह ट्रॅव्हल होणं, त्याला आपण शब्द काय वापरला प्रोग्रेसिव्ह. वेव्ह कंटिन्युअसली डिस्टर्बन्स होणं. ओके, कुठल्या तरी एका पर्टिक्युलर मीडियम मध्ये. मीडियम कसं पाहिजे, इलॅस्टिकली हो. त्याला मेकॅनिकल म्हटलं, त्याला मीडियम रिक्वायर्ड नाही, त्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह म्हटलं. आता आपल्याला याचं पुढचं जर बघायचं झालं तर हे ट्रान्सव्हर्सचं रिफ्लॅक्शन, लॉन्जिट्युडिनलचं रिफ्लॅक्शन, म्हणजे ह्या भिंतीवर धडकलं माघार येताना, हे क्रस्ट वाला धडकलं तर माघार येताना कसं येणार, ट्रफ वाला धडकलं तर माघार येताना कसं येणार, क्रेस्ट कॉम्प्रेशन धडकलं तर माघारी कसं येणार, रेरफॅक्शन धडकलं तर कसं होईल, इथून पलीकडे गेलं तर वरचं कसं होईल, इथून पलीकडे गेलं तर खालचं कसं होईल. या सगळ्या गोष्टीचं आपल्याला बघायचं आहे. आणि हे दोघं जर मिक्स झाले तर मग काय होईल हे आपल्याला बघायचं आहे. पण ते नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. हे पहिला व्यवस्थित लिहून घ्या.